वेलकम माय डिअर स्टुडंट्स. सम बेसिक प्रिन्सिपल्स ऑफ ऑर्गॅनिक केमिस्ट्री हाच आपण नवीन चॅप्टर स्टार्ट करतो आहे. लास्ट लेक्चरला आपण सम बेसिक कन्सेप्ट्स ऑफ केमिस्ट्री हा चॅप्टर आपला संपवलेला आहे. तर आजच्या लेक्चरला आपला जो 14 नंबरचा चॅप्टर असणार आहे हा आज आपण सुरू करतो आहे. बघा, अगदी सुरुवातीचे जे लेक्चर्स आपण घेतले त्याच्यामध्ये आपण केमिस्ट्रीशी रिलेटेड खूप सारं डिस्कशन केलं होतं सुरुवातीच्या लेक्चरमध्ये, ज्याच्यामध्ये आपण काय बघितलं होतं बघा. पर्टिक्युलरली व्हॉट इज केमिस्ट्री बघितलं आपण. नंतर आपण बघितलं होतं त्याच्या ब्रांचेस, आणि ब्रांचेसनंतर परत ज्या मेन 4 ब्रांच आहेत केमिस्ट्रीचे रिलेटेड त्याचं एक्सप्लेनेशन आपण बघितलं होतं. आता 4 ब्रांचेस कुठल्या आहेत केमिस्ट्रीच्या, तर फिजिकल केमिस्ट्री, ऑर्गॅनिक, इनऑर्गॅनिक आणि ॲनालिटिकल ह्या मेन ब्रांचेस आहेत. तर त्याच्यापैकी ऑर्गॅनिक केमिस्ट्री म्हणजे काय हे आज आपल्याला ह्या चॅप्टरमध्ये त्या ब्रांचचे रिलेटेड बेसिक कन्सेप्ट्स शिकायचे आहेत. तर बघा, ऑर्गॅनिक केमिस्ट्रीची डेफिनेशन आपण काय सांगू शकतो. मी अगदी सुरुवातीला पण तुम्हाला हे सांगितलेलं होतं की ज्या ब्रांचमध्ये कार्बन आणि कार्बनचे कंपाऊंड स्टडी होतात त्या ब्रांचला आपण ऑर्गॅनिक केमिस्ट्री म्हणतो. ओके, मग असा प्रश्न येतो की कार्बनचे सगळेच कंपाऊंड इथं स्टडी केले जातात का, तर नाही. त्याच्यामध्ये एक्सेप्शन्स असतात. कार्बनचे ऑक्साईड आणि कार्बनचे मेटल कार्बोनेट्स ह्यांचा स्टडी ह्या ब्रांचमध्ये जनरली होत नाही. अशा ब्रांचला ऑर्गॅनिक केमिस्ट्री म्हटलं जातं. मग प्रश्न येतो तुमचा, हा वर्ड ऑर्गॅनिक कुठून आला. ओके, अगदी सुरुवातीला वेगवेगळे सायंटिस्ट जे आहेत त्यांचे जे वर्क सुरू होते त्याच्यामध्ये ते वेगवेगळे एक्सपेरिमेंट करत होते आणि त्याच्यामध्ये लिव्हिंग ऑर्गॅनिझम थ्रू वेगवेगळे कंपाऊंड एक्स्ट्रॅक्ट करण्यात आले. आणि ह्या लिव्हिंग ऑर्गॅनिझम ह्या वर्डवरूनच वर्ड तुमचा ऑर्गॅनिक हा डिराईव्ह झालेला आपल्याला बघायला मिळतो. मग याचे एक्झाम्पल काय सांगता येतील, तर बघा, शुगर आहे तुमची, स्टार्च, युरिया, प्लांट ऑइल असेल, असे खूप सारे एक्झाम्पल आहेत ज्याला आपण ऑर्गॅनिक कंपाऊंड म्हणून कन्सिडर करू शकतो. ओके, मग ही जी आपली ऑर्गॅनिक केमिस्ट्री आहे मुलांनो, ह्याचे आपल्या डे टू डे लाईफमध्ये वाईड ॲप्लिकेशन्स आहेत. खूप सारे ॲप्लिकेशन ह्याचे सांगता येतील. मग हे जे ॲप्लिकेशन आहेत त्याच्यापैकीच वन बाय वन एक एक ॲप्लिकेशन जर कन्सिडर केलं आपण, तर पहिलं ॲप्लिकेशन येतं फूड इंडस्ट्री. फूड इंडस्ट्रीमध्ये ही ऑर्गॅनिक केमिस्ट्री युजली यूज केली जाते. ॲप्लिकेशनमध्ये मग फूड इंडस्ट्रीमध्ये हे कसं यूज केलं जातं, तर साधं एक्झाम्पल घ्या. केक्स जर आपण कन्सिडर केले बेकरी प्रोडक्टमध्ये, वेगवेगळ्या फ्लेवरचे केक असतात, वेगवेगळ्या कलरचे केक असतात. ओके, मग हा जो फ्लेवर आहे किंवा केकला असणारा कलर आहे किंवा टेस्ट जर कन्सिडर केली, स्वीटनिंग एजंट्स वगैरे असतात. मग हे दुसरं तिसरं फ्लेवरिंग एजंट घ्या किंवा वेगवेगळे फूड कलर असतात, प्रोटीन्स असतात. ओके, हे सगळे ऑर्गॅनिक कंपाऊंड आहेत. म्हणजे फूड इंडस्ट्रीमध्ये ऑर्गॅनिक केमिस्ट्री ॲप्लिकेबल असते हे आपण डेफिनेटली म्हणू शकतो. तसंच टेक्स्टाईल इंडस्ट्री बघा, म्हणजे जे आपण वेगवेगळे क्लोथ्स घेतो, वेगवेगळ्या टाईपचं फॅब्रिक असतं. मग त्याच्यामध्ये नायलॉन असतं, त्याच्यामध्ये रेयॉन असतं, कॉटन असतं, सिल्क असतं. हे सुद्धा सगळे ऑर्गॅनिक कंपाऊंड आहेत किंवा हे ऑर्गॅनिक केमिस्ट्रीला बिलॉंग करतात. म्हणून टेक्स्टाईल इंडस्ट्रीमध्ये सुद्धा ऑर्गॅनिक केमिस्ट्री तुमची ॲप्लिकेबल आहे. तसंच पेट्रोलियम इंडस्ट्री घ्या. तर पेट्रोलियम इंडस्ट्री जर बघितली तर आपल्याला माहीत आहे, वेल नोन LPG म्हणजे लिक्विफाईड पेट्रोलियम गॅस जो आहे आपला, त्याचा जर कंटेंट कन्सिडर केले तर ते सगळे ऑर्गॅनिक केमिस्ट्रीला बिलॉंग करतात. किंवा तुमचं केरोसिन म्हणजे जे आपण रॉकेल यूज करतो हा पण ऑर्गॅनिक कंपाऊंड आहे. असं पेट्रोलियम इंडस्ट्रीमध्ये ह्या ऑर्गॅनिक केमिस्ट्रीचं ॲप्लिकेशन आहे. त्याच पद्धतीनं तुमचं आहे फार्मास्युटिकल इंडस्ट्री. फार्मास्युटिकल इंडस्ट्री प्लस फार्मा इंडस्ट्री पण आपण म्हणू शकतो. आता ही फार्मा इंडस्ट्री जी आहे ह्या इंडस्ट्रीमध्ये होतं काय बघा मुलांनो, वेगवेगळे ड्रग्स म्हणजे मेडिसिन्स तयार केले जातात. ड्रगचे वेगवेगळे टाईप आहेत ना. आपण साधे ड्रग जर कन्सिडर केले तर पॅरासिटामॉल आहे तुमचं, ॲस्पिरिन आहे, वेगवेगळे अँटीसेप्टिक असतात, विटॅमिन्स असतात, अँटीबायोटिक असतात. हे सगळे जे आहेत हे सुद्धा ऑर्गॅनिक केमिस्ट्रीला बिलॉंग करतात. मग फार्मा इंडस्ट्रीमध्ये सुद्धा ऑर्गॅनिक केमिस्ट्रीचा वाईड स्कोप आहे आपण म्हणू शकतो. नेक्स्ट वन इज अ प्लास्टिक इंडस्ट्री. आता प्लास्टिक तर सगळ्यांना माहीत आहे, PVC पाईप म्हणजे पॉलिव्हिनिल क्लोराईड. आता हे जे आहे PVC किंवा तुमचे पॉलिथिन प्लास्टिकचे बॅग्स जर कन्सिडर केले तर ह्याच्यामध्ये सुद्धा तुमचे ऑर्गॅनिक कंटेंट असलेले बघायला मिळतात. म्हणजे कार्बनचे रिलेटेड कंटेंट ह्याच्यामध्ये सुद्धा असतात. ते प्लास्टिक इंडस्ट्रीमध्ये सुद्धा ऑर्गॅनिक केमिस्ट्रीचा रोल तेवढाच व्हॅल्युएबल आहे. पुढचं ॲप्लिकेशन येतं डाय इंडस्ट्री. डाय म्हणजे वेगवेगळ्या टाईपचे कलर्स. हे सुद्धा ऑर्गॅनिक केमिस्ट्रीमध्ये
मोडतं. आता इंडिगो डाय तुम्हाला सगळ्यांना माहीत असेल, कपड्याला जे आपण नीळ यूज करतो, इट इज इंडिगो, ब्ल्यू कलरची. मग हे इंडिगोसुद्धा ऑर्गॅनिक कंपाऊंड आहे. इओसिन हे स्टेनिंग आहे. बायोलॉजीमध्ये वेगवेगळे पर्टिक्युलरली स्लाइड्स वगैरे प्रिपेअर केल्या जातात, त्याच्यामध्ये स्टेन वापरलं जातं. हे स्टेनसुद्धा ऑर्गॅनिक केमिस्ट्रीला बिलॉंग करतं. नेक्स्ट वन इज अझोडाय. आता अझोडाय जर कन्सिडर केली तर अझोडायमध्ये सुद्धा तुमचे केमिकल कंटेंट किंवा ऑर्गॅनिक कंटेंट असलेले बघायला मिळतात. पुढचं ॲप्लिकेशन आहे तुमचं फर्टिलायझर इंडस्ट्री, म्हणजे खत वगैरे जे आपण म्हणतो. तर फर्टिलायझरमध्ये बघा युरिया आहे सगळ्यांना वेल नोन. युरियाचा जर फॉर्म्युला बघितला तर युरियामध्ये काय असतं बघा, NH2COO दिस इज युरिया. म्हणजे ह्याच्यामध्ये सुद्धा तुमचा कार्बन कंटेंट असलेला आपल्याला बघायला मिळतो. म्हणजे फर्टिलायझर इंडस्ट्रीमध्ये सुद्धा तुमची ऑर्गॅनिक केमिस्ट्री तेवढाच इम्पॉर्टंट रोल प्ले करते. अँड अनादर वन इज अ कॉस्मॅटिक अँड परफ्यूम इंडस्ट्री, तुमच्या सगळ्यांचा आवडता विषय हा. कॉस्मॅटिक आणि परफ्यूममध्ये ऑर्गॅनिक केमिस्ट्रीचा तर खूप व्हॅल्युएबल रोल आहे बघा. साधी टॅल्कम पावडर जर आपण घेतली, जे रोजची आपण फेस पावडर यूज करतो, ह्याच्यामधले जर कंटेंट बघितले तर त्याच्यामध्ये तुमची ऑर्गॅनिक केमिस्ट्री येते. देन वेगवेगळ्या टाईपच्या क्रीम्स असतील किंवा वेगवेगळे परफ्युम्स घ्या. ओके, परफ्युम्समध्ये वेगवेगळे स्मेलचे असतात, त्याच्याशी रिलेटेडसुद्धा ऑर्गॅनिक केमिस्ट्रीचं ॲप्लिकेशन येतं. तर तात्पर्य काय आहे, हा जो आपला चॅप्टर आहे ना, बेसिक कन्सेप्ट्स ऑफ ऑर्गॅनिक केमिस्ट्री, ह्या ऑर्गॅनिक केमिस्ट्रीचे असे आपल्या डे टू डे लाईफमध्ये वाईड ॲप्लिकेशन्स आपल्याला बघायला मिळतील. ओके, हे लक्षात असू द्या तुमच्या की ऑर्गॅनिक केमिस्ट्री आपण ह्या केमिस्ट्रीशी कसं रिलेटेड असतो आणि एक्झॅक्टली ऑर्गॅनिक केमिस्ट्री म्हणजे काय, समजलं असेल अशी अपेक्षा. नेक्स्ट पॉईंट आपण बघूया ह्या चॅप्टरशी रिलेटेड. आता आपण ऑर्गॅनिक केमिस्ट्री बघणार आहे मुलांनो. मग इथं वेगवेगळे ऑर्गॅनिक कंपाऊंड्स येतील तुम्हाला. मग ते सुरू करायच्या अगोदर ऑर्गॅनिक कंपाऊंडचे एक्झॅक्टली कॅरेक्टर्स काय असतात हे माहिती असणं गरजेचं आहे. समजते तुम्हाला? ऑर्गॅनिक कंपाऊंड आपण का म्हणतो, तर त्याच्यामध्ये बेसिकली जे कार्बनशी रिलेटेड कंटेंट येतात ते असून ह्याचे कॅरेक्टर्स काय असतात किंवा कुठले कॅरेक्टर आहेत की ज्याच्यावरून तो कंपाऊंड ऑर्गॅनिक आहे हे आपण ओळखू शकतो. मग हे तुम्हाला कॅरेक्टर्स माहिती असायला पाहिजेत. मग ते कॅरेक्टर आपण बघूया. न्यू सिलॅबस जर तुमचा कन्सिडर केला तर त्या न्यू सिलॅबसमध्ये हे कॅरेक्टर्स तुमचे मेन्शन केलेले नाही आहेत, बट मी हा पॉईंट ॲडिशनल तुम्हाला घेते कारण हे माहिती असायला पाहिजे. ओके, ह्याच्यातल्या बऱ्याचशा डेफिनेशन्स तुम्हाला परत पुढं येत जातील, त्यामुळं पहिल्यांदाच ह्या डेफिनेशन क्लिअर असायला पाहिजेत, जे नेक्स्ट जेव्हा आपण पुढं जाऊ तेव्हा तुम्हाला त्याचा जास्त लोड पडणार नाही अशी अपेक्षा. ओके, देन व्हॉट आर दी कॅरेक्टर्स ऑफ ऑर्गॅनिक कंपाऊंड. पहिलं कॅरेक्टर आहे बघा कंपोजिशन. ओके, कंपोजिशन म्हणजे एक्झॅक्टली प्रमाण. ऑर्गॅनिक कंपाऊंडमध्ये काय काय कंपोजिशन असतं किंवा त्याच्यामध्ये कंटेंट्स काय येतात. तर बघा, बेसिकली आपण डेफिनेशनमध्येच काय बघितलं की ऑर्गॅनिक कंपाऊंड म्हणजे याच्यामध्ये कार्बन असतो. समजते तुम्हाला? ऑर्गॅनिक कंपाऊंड आपण कशाला म्हणलं की ज्याच्यामध्ये कार्बन असतो. मग आपण काय म्हणू शकतो बघा कंपोजिशनमध्ये, ऑल ऑर्गॅनिक कंपाऊंड कंटेन्स कार्बन ॲज अ बेसिक एलिमेंट. सगळ्या ऑर्गॅनिक कंपाऊंडमध्ये कार्बन हा बेसिक असतो. पण दुसरे जर कंपाऊंड कन्सिडर केले तर त्याच्यामध्ये मग तुमचे ऑक्सिजन येऊ शकतो, एक्स म्हणजे तुमचा हॅलोजन येऊ शकतो, एस म्हणजे तुमचं सल्फर असू शकतो. हे बाकीच्या कंपाऊंडचे कंपोजिशन झाले, पण ऑर्गॅनिक कंपाऊंडच्या कंपोजिशनमध्ये कार्बन हा असतो आणि असतोच, हे लक्षात ठेवा. तसं दुसरं कॅरेक्टर आहे ऑर्गॅनिक कंपाऊंडचं लिंकेज म्हणजे त्याचं बॉन्डिंग. कुठल्या टाईपचा बॉन्ड असतो ऑर्गॅनिक कंपाऊंडमध्ये, तर बघा मुलांनो, ऑर्गॅनिक कंपाऊंडमध्ये जनरली कोव्हॅलंट लिंकेज असतो, कोव्हॅलंट बॉन्ड असतो. ओके, कोव्हॅलंट बॉन्ड म्हणजे काय हे तुम्ही लास्ट इयरमध्ये किंवा 10th ह्याचा थोडासा रेफरन्स तुम्हाला झाला असेल. इलेक्ट्रॉनचं शेअरिंग असतं, म्हणजे इलेक्ट्रॉनची भागीदारी केलेली असते. 2 एंटिटी असतील तर दोघंजण काय करतात, आपापले इलेक्ट्रॉन समान वाटून घेतात आणि एकामेकाबरोबर शेअर करून एक लिंक तयार करतात. त्या लिंकलाच कोव्हॅलंट लिंकेज म्हटलं जातं. मग हे कोव्हॅलंट लिंकेज आपल्याला ऑर्गॅनिक कंपाऊंडमध्ये बघायला मिळतं. हे ऑर्गॅनिक कंपाऊंडचं कॅरेक्टर आहे. तिसरं कॅरेक्टर आहे कॅटिनेशन. आता ही कॅटिनेशन डेफिनेशन तुम्हाला पुढं पण विचारली जाते. कॅटिनेशन म्हणजे काय असतं बघा, ही एक ॲबिलिटी असते त्या कंपाऊंडशी रिलेटेड, सेल्फ लिंकिंग ॲबिलिटी किंवा टेंडन्सी. स्वतःलाच स्वतःबरोबर लिंक करायची जी टेंडन्सी असते किंवा ॲबिलिटी असते त्या ॲटमशी रिलेटेड. मग स्वतःला स्वतःबरोबर लिंक केल्यानंतर काय होईल, ते फॉर्म अ लाँग चेन.
त्याच्यातून एक लांब चेन तयार होईल किंवा ब्रांच चेन तयार होईल किंवा रिंग पण तयार होईल. मग कॅटिनेशन म्हणजे काय बघा, ॲबिलिटी ऑफ सेल्फ लिंकिंग टू फॉर्म अ लॉंग चेन, ब्रांच चेन ऑर रिंग. एखाद्या ॲटमकडं अशी ॲबिलिटी असते जो स्वतःलाच स्वतःबरोबर लिंक करतो आणि मग त्याच्यामधनं काय होतं, अशी लॉंग चेन होईल. कार्बनला कार्बन आपण जोडत गेलो तर लॉंग चेन होईल किंवा कार्बनला कार्बन जोडत गेलो तर असं ब्रांचिंग होईल किंवा कार्बनला कार्बन जोडत गेलो तर अशी रिंग पण तयार होईल. मग ही जी काही टेंडन्सी आहे त्याला म्हटलं जातं कॅटिनेशन. आणि ही कॅटिनेशनची प्रॉपर्टी ऑर्गॅनिक कंपाऊंड दाखवतात किंवा ऑर्गॅनिक कंपाऊंडचं हे एक कॅरेक्टर आहे असं आपण म्हणू शकतो. त्याच पद्धतीनं पुढचं कॅरेक्टर आहे बघा, आयसोमेरिझम. आता आयसोमेरिझम म्हणजे काय असतं, पर्टिक्युलरली ऑर्गॅनिक कंपाऊंडमध्ये आयसोमेरिझम आपल्याला बघायला मिळतं. आयसोमेरिझम म्हणजे काय असतं बघा, सेम मोलेक्युलर फॉर्म्युला बट डिफरंट स्ट्रक्चरल फॉर्म्युला. मोलेक्युलर फॉर्म्युला एकच असतो पण त्या फॉर्म्युल्याचे वेगवेगळे स्ट्रक्चर आपल्याला काढता येतात आणि असा फिनॉमिनॉन ऑर्गॅनिक कंपाऊंड दाखवतात. त्या फिनॉमिनॉनलाच आयसोमेरिझम असं म्हटलं जातं. एक्झाम्पल बघूया आपण. एक्झाम्पल दिले बघा, C5H12 म्हणजे ह्याला म्हटलं जातं 5 कार्बन असतील तर हा अल्केन कुठला झाला, दिस इज अ पेंटेन. हा तुमचा पेंटेन आहे. पेंटेनचा फॉर्म्युला काय आहे बघा, C5H12. 5 कार्बन आहेत आणि 12 हायड्रोजन आहेत. मग हा पेंटेन आपण वेगवेगळ्या वेनं, मोलेक्युलर फॉर्म्युला एक आहे पण त्याचे स्ट्रक्चर आपण वेगवेगळे काढू शकतो. आता कसे बघा, 2 स्ट्रक्चर आपण त्याचे ड्रॉ केलेत. ह्याच्यामध्ये एक स्ट्रेट चेन आपण ड्रॉ करू शकतो, म्हणजे 1 2 3 4 and 5. 5 कार्बनची लॉंग चेन आपण ड्रॉ केली आणि हे त्याला 12 हायड्रोजन जोडले. हा एक वे आहे. दुसऱ्या वेनं आपण कसं लिहू शकतो बघा, आपण असं पण लिहिलं 1 2 3 4 आणि हा 5वा कार्बन ह्या फॉर्मशी रिलेटेड असं पण लिहिता येईल. म्हणजे तोच फॉर्म्युला पण त्याचे स्ट्रक्चरल अरेंजमेंट जर बघितली तर वेगळ्या वेनं करता येईल आपल्याला. ह्याला म्हटलं जातं आयसोमेरिझम. मग हे आयसोमेरिझम ऑर्गॅनिक कंपाऊंडचं कॅरेक्टर दाखवतं. तसंच पुढचं आहे सोल्युबिलिटी. सोल्युबिलिटी म्हणजे त्याची सोल्युबल होण्याची टेंडन्सी. ऑर्गॅनिक कंपाऊंड जे असतात ते जनरली बघा पाण्यामध्ये सोल्युबल होत नसतात. म्हणजे पाण्यामध्ये जर आपण ऑइल घेतलं, साधं एक्झाम्पल, तेल आणि पाणी जर मिक्स करायला गेलो आपण तर ते मिक्स होतं का मुलांनो, नाही होत. आपल्याला माहिती आहे ऑइल हा ऑर्गॅनिक कंपाऊंड आहे, सुरुवातीला आपण बघितलं बघा. मग पाण्यामध्ये ऑर्गॅनिक कंपाऊंड जनरली इनसोल्युबल असतात, रेडिली ते डिझॉल्व्ह होत नाहीत. मग कशामध्ये डिझॉल्व्ह होतात, तर ऑर्गॅनिक सॉल्वंटमध्येच डिझॉल्व्ह होतात किंवा ऑर्गॅनिक कंपाऊंड ऑर्गॅनिक सॉल्वंटमध्ये डिझॉल्व्ह होतं. म्हणजे लाईक डिझॉल्व्ह लाईक हा रूल तिथं फॉलो केला जातो. समजतोय तुम्हाला. देन पुढचं आहे मेल्टिंग पॉईंट आणि बॉइलिंग पॉईंट. आता युजली ऑर्गॅनिक कंपाऊंडमध्ये लो मेल्टिंग पॉईंट आणि लो बॉइलिंग पॉईंट असलेलं बघायला मिळतं बिकॉज ऑफ दी लिंकेज. कोव्हॅलंट टाईपचं लिंकेज असल्यामुळं लो मेल्टिंग पॉईंट आणि लो बॉइलिंग पॉईंट हे कंपाऊंड दाखवतात. पुढची प्रॉपर्टी महत्त्वाची आहे बघा, ओडर. ओडर म्हणजे पर्टिक्युलरली त्याचा स्मेल. एक टिपिकल टाईपचा स्मेल असतो ऑर्गॅनिक कंपाऊंडला. कुठलाही ऑर्गॅनिक कंपाऊंड जर घेतला तर त्याला एक स्पेसिफिक असा स्मेल असतो. साधा एक्झाम्पल घ्या, नॅफ्थॅलिन, डांबर गोळी सगळ्यांना माहिती असेल. ओके, त्याला एक टिपिकल प्लीझंट असा स्मेल असतो. प्लीझंट म्हणजे छान त्याला स्मेल येतो. तसंच कॅम्फर घ्या, तुमचा कापूर जर बघितला तर कापूरला पण एक स्पेसिफिक असा स्मेल असतो. किंवा कुठलेही इसेन्स घ्या तुम्ही, फ्लेवरिंग एजंट जर कन्सिडर केले तर त्याला स्मेल असतो. परफ्युम्स बघा, म्हणजे खूप सारे एक्झाम्पल सांगता येतील जे ऑर्गॅनिक केमिस्ट्रीला रिलेट करतात. त्यांना पर्टिक्युलरली एक टाईपचा ओडर असतो. समजते. आणि पुढचं कॅरेक्टर आहे ऑर्गॅनिक कंपाऊंडचं फंक्शनल ग्रुप. आता फंक्शनल ग्रुपशी रिलेटेडसुद्धा तुम्हाला 10वीला एक 3 ते 4 तुम्ही फंक्शनल ग्रुप बघितले बघा. त्याच्यामध्ये तुम्ही कार्बोक्झॅलिक ॲसिड बघितला असाल, तुम्ही त्याच्यामध्ये अल्डिहाइड्स बघितले असाल, तुम्ही अल्कोहोल्स बघितले. आता हे अल्डिहाइड, अल्कोहोल, कार्बोक्झॅलिक ॲसिड हे दुसरं तिसरं काय नसून काय आहे बघा, फंक्शनल ग्रुप आहेत. मग आता फंक्शनल ग्रुप म्हणजे काय असतं बघा, हा असा ग्रुप असतो जो त्या कंपाऊंडच्या केमिकल प्रॉपर्टीज डिटरमाइन करतो. समजते तुम्हाला. फंक्शनल ग्रुप म्हणजे काय, दी ग्रुप विच डिटरमाइन्स दी केमिकल प्रॉपर्टीज ऑफ ऑर्गॅनिक कंपाऊंड. दिलेल्या ऑर्गॅनिक कंपाऊंडच्या केमिकल प्रॉपर्टीज जो ग्रुप दाखवतो त्याला फंक्शनल ग्रुप म्हटलं जातं. मग त्याचे एक्झाम्पल सांगितले ना, तो कार्बोक्झॅलिक ॲसिड असेल किंवा तो डॅश अल्डिहाइड असेल किंवा तो कोण असेल, कीटोन असू शकतो. समजते. किंवा तो इथर असू शकतो. असे खूप सारे एक्झाम्पल तुम्हाला
फंक्शनल ग्रुपशी रिलेटेड सांगता येतील. मग हे सगळे मुलांनो काय आहेत बघा, ऑर्गॅनिक कंपाऊंडचे जनरल कॅरेक्टर्स आपण हे सांगू शकतो. आता न्यू सिलेबसमध्ये तुमच्या हे सुद्धा मेन्शन केलेलं नाही आहे, बट यू नो अबाउट देम. ह्या गोष्टी तुम्हाला माहिती असणं गरजेचं आहे की ऑर्गॅनिक कंपाऊंडचे एक्झॅक्टली काय कॅरेक्टर्स असतात. समजतंय? आता पुढचा अजून एक कॅरेक्टर आहे बघा ऑर्गॅनिक कंपाऊंडचं, कंबस्टिबिलिटी. कंबस्टिबिलिटी म्हणजे फायर कॅच करतात ते इझिली. ऑर्गॅनिक कंपाऊंड आर कंबस्टिबल म्हणजे पटकन ते फायर कॅच करतात किंवा एअरच्या प्रेझेन्समध्ये पटकन ते बर्न होतात. ऑइल जर कन्सिडर केलं, तेल बघा, तेल पटकन पेट घेतं. समजते? पेट्रोल घ्या, तुमचं केरोसिन घ्या किंवा कॅम्फर घ्या, हा पटकन जळतो. म्हणजे ही जी टेंडन्सी आहे त्याला कंबस्टिबिलिटी म्हटलं जातं. मग ऑर्गॅनिक कंपाऊंडमध्ये ही टेंडन्सी असलेली आपल्याला मॅक्झिमम बघायला मिळते. क्लिअर स्टुडंट्स? हे झाले तुमचे ऑर्गॅनिक कंपाऊंडचे कॅरेक्टर्स. तर आता पुढचा पॉईंट आहे आपला स्ट्रक्चरल रिप्रेझेंटेशन ऑफ ऑर्गॅनिक कंपाऊंड. ऑर्गॅनिक कंपाऊंड आता रिप्रेझेंट कसे केले जातात. ओके, न्यू सिलेबसमधला आता आजचा आपला पहिला पॉईंट आहे स्ट्रक्चरल रिप्रेझेंटेशन ऑफ ऑर्गॅनिक कंपाऊंड. त्याच्यामध्ये पहिला आहे डॅश फॉर्म्युला. एखादा ऑर्गॅनिक कंपाऊंड तुम्हाला दिलं, ओके, ते कसं रिप्रेझेंट करायचं म्हणजे त्याचं स्ट्रक्चर कसं ड्रॉ करायचं, त्याचे वेगवेगळे फॉर्म्युला आहेत. त्याच्यातला पहिला फॉर्म्युला आज आपल्याला बघायचा आहे डॅश फॉर्म्युला. आता हा जो डॅश फॉर्म्युला आहे ह्याच्यामध्ये काय केलं जातं बघा, ह्या फॉर्म्युल्यामध्ये कन्स्टिट्युएंट ॲटम डिनोट केले जातात विथ देअर सिम्बॉल्स आणि कोव्हॅलंट बॉन्ड जे असतात मधले ते डॅशनं रिप्रेझेंट केले जातात, जॉईनिंग म्युच्युअली बॉन्डेड ॲटम्स. एक्झाम्पल बघूया आपण म्हणजे कळेल तुम्हाला. फॉर एक्झाम्पल घ्या CH4 म्हणजे मिथेन, वेल नोन एक्झाम्पल आहे CH4. इथं काय दिसते तुम्हाला, कार्बन 1 आहे आणि हायड्रोजन 4 आहेत. म्हणजे एक कार्बन 4 हायड्रोजनला लिंक झाला आहे. म्हणजे कन्स्टिट्युएंट ॲटम कळतात तुम्हाला, 4 हायड्रोजन आहेत आणि एक तुमचा कार्बन आहे. आता हे एकामेकाला लिंक केले जातात कोव्हॅलंट बॉन्डनं. आणि कोव्हॅलंट बॉन्ड कशानं रिप्रेझेंट करतात म्हणून सांगितले, डॅशनं. म्हणजे आपण स्ट्रक्चर बघू शकतो. डॅश फॉर्म्युला कसा येणार, सेंट्रली प्लेस तुमचा हा कार्बन येईल आणि 4 हायड्रोजन 4 डॅशनं इथं डिनोट केलेले बघायला मिळतील. इट इज डॅश फॉर्म्युला, सिम्पल वन. तसंच दुसरं एक्झाम्पल आहे तुमचं C2H6 मिथेन नंतर इथेन. इथेनमध्ये कार्बन किती आहेत बघा, 2, 1 अँड 2 कार्बन. हे दोन्ही एकामेकाला कोव्हॅलंट बॉन्डनं, तो कोव्हॅलंट बॉन्ड डॅशनं रिप्रेझेंट केला. हायड्रोजन किती आहे तुमच्याकडं, 6. म्हणजे ह्या कार्बनचे 3 आणि ह्या कार्बनचे 3, टोटली 3 हायड्रोजन जे आहेत 3 ते 3ही डॅशनं रिप्रेझेंट केलेत. दिस इज अ डॅश फॉर्म्युला. सोपा आहे. पुढचा आहे बघा लेविस डॉट फॉर्म्युला. आता लेविस डॉट स्ट्रक्चर जे आहेत हे सुद्धा तुम्हाला लास्ट इयरला 10th झालेलं आहे. याच्यामध्ये काय दाखवलं जातं तर व्हॅलन्स इलेक्ट्रॉन जे आहेत ऑल ॲटमशी रिलेटेड ते डॉटनं आणि क्रॉसनं रिप्रेझेंट केले जातात. डॉट स्ट्रक्चर इथं यूज केले जातात. आता हे जे डॉट स्ट्रक्चर आहेत, एक्झाम्पल बघू शकतो आपण, तेच घेऊया आपण एक्झाम्पल परत एकदा मिथेनचं. आता मिथेनचं एक्झाम्पल जर कन्सिडर केलं तर कार्बन आहे आपला आणि कार्बनकडं त्याचे व्हॅलन्स इलेक्ट्रॉन किती आहेत आपल्याला माहिती आहे. कार्बनचे व्हॅलन्स इलेक्ट्रॉन 4 असतात, म्हणजे स्वतःचे त्याचे 4 इलेक्ट्रॉन आहेत. त्याच्या साईडनं हायड्रोजन किती आहेत बघा, 4 हायड्रोजन. हायड्रोजनचा प्रत्येकाचा 1 इलेक्ट्रॉन. असे कन्सिडर केले तर पर्टिक्युलरली कार्बनचा 1 आणि 4 हायड्रोजनचे 4शी रिलेटेड आपण त्याचं लेविस स्ट्रक्चर असं कन्सिडर करू शकतो. त्याच पद्धतीनं पुढं आहे इथेन. इथेनमध्ये 2 कार्बन आणि 6 हायड्रोजन येतील तुमचे. त्याचं स्ट्रक्चर बघा, कार्बनशी रिलेटेड त्याचे ब्ल्यू कलरनं मी इलेक्ट्रॉन दाखवलेले आहेत 4. त्याला 3 हायड्रोजन इकडं अटॅच आहेत. 3 हायड्रोजनचे हे 3 इलेक्ट्रॉन क्रॉसनं दाखवले. तसंच हा कार्बन जर कन्सिडर केला तर ह्याचे व्हॅलन्स 4 इलेक्ट्रॉन जे डॉटनं दाखवलेत, त्याला अटॅच असणारे 3 हायड्रोजन त्यांचे इलेक्ट्रॉन क्रॉसनं रिप्रेझेंट करू शकतो आपण. फॉर्म्युला तुमचा तयार झाला C2H6 फॉर्मशी रिलेटेड वी कॅन ड्रॉ दिस स्ट्रक्चर लेविस डॉट फॉर्म्युला. सिम्पल वन. अशा पद्धतीनं स्ट्रक्चरल रिप्रेझेंटेशन सांगता येईल. तसंच पुढचा अजून एक वे आहे कंडेन्स फॉर्म्युला. आता हा कंडेन्स फॉर्म्युला जो आहे कशासाठी यूज केला जातो बघा. कार्बन आपण कॅटिनेशनची डेफिनेशन बघितली की स्वतःला स्वतःबरोबर लिंक केलं जातं आणि लाँग चेन तयार होतात. मग त्या तुमच्या लाँग चेन ज्या आहेत त्या लाँग चेन कितीही कार्बनची असू शकते ना. मग एवढ्या लाँग चेन आपण प्रत्येक वेळेला ड्रॉ करू शकत नाही. मग त्याच्यासाठी कंडेन्स फॉर्म्युले यूज केले जातात. समजतंय? मग कंडेन्स फॉर्म्युला म्हणजे नेमकं काय असतं बघा. तर ह्याच्यामध्ये काय केलं जातं, हायडिंग ऑफ सम ओर मोर
ऑल दी कोव्हॅलंट बॉन्ड्स, ह्याच्यामध्ये काही किंवा जवळजवळ सर्वच कोव्हॅलंट बॉन्ड हाईड केले जातात. आणि काय केलं जातं, इंडिकेटिंग दी नंबर ऑफ आयडेंटिकल ग्रुप्स अटॅच टू ॲन ॲटम बाय अ सबस्क्रिप्ट. म्हणजे सेम ग्रुप असतील ते एका ब्रॅकेटमध्ये घेतले जातात आणि तो किती वेळेला आला आहे ते त्याच्या सबस्क्रिप्टला मेन्शन केलं जातं. हे कसं एक्झाम्पल घेतल्यानंतर तुम्हाला कळेल. हे सुद्धा सोपं आहे. आपण सुरुवातीला सोपं एक्झाम्पल घेऊया बघा. CH3 अँड CH3 म्हणजे 2 कार्बन आहेत आणि 6 हायड्रोजन. तुमचा इथेन मॉलिक्यूल आहे हा. समजते, तुमच्या लक्षात येत असेल. C2H6 आहे. आता हा CH3 हा असा पण लिहिता येतो किंवा त्याचा कंडेन्स फॉर्म्युला तुमचा कसा येईल बघा, C2H6 ह्या फॉर्ममध्ये येईल. पुढचं एक्झाम्पल घ्या बघूया. C आणि C 3 कार्बन आहेत तुमच्याकडं. C3 आणि H8 म्हणजे हे ब्रँच स्ट्रक्चर दिले मी, डॅश फॉर्म्युला दिला आहे. डॅश फॉर्म्युलाचं कन्वर्जन कंडेन्समध्ये कसं केलं आहे बघा. हा पहिला कार्बन आहे तुमचा. ह्या कार्बनला किती हायड्रोजन आहेत, देर आर 3 हायड्रोजन्स. CH3 मिडल वन कार्बन हॅज अ 2 हायड्रोजन्स, देन CH2 अँड लास्ट कार्बन हॅज अ 3 हायड्रोजन्स 1 2 3. हे कंडेन्स करून इथं लिहिलं. म्हणजे तुमच्या लक्षात आले, स्ट्रेट चेन लॉंग लिहिण्यापेक्षा जे सेम ग्रुप आहेत त्यांना काय केलं जातं, हाईड करून सबस्क्रिप्टला त्यांच्या किती नंबरमध्ये आहेत ते मेन्शन करायचं. म्हणजे ह्या कार्बनला तुमचे 3 हायड्रोजन आहेत, 3 मेन्शन इज हिअर. ह्या कार्बनला 2 आहेत, 2 इज अ सबस्क्रिप्ट. ह्या कार्बनला 3 हायड्रोजन आहेत, 3 इज अ सबस्क्रिप्ट. ओके. त्याच पद्धतीने पुढचं एक्झाम्पल, समजा चेन वाढवली, अजून 4 कार्बन घेतले. ओके, 1 2 3 अँड 4. C4 अँड H पर्टिक्युलरली त्याच्याशी रिलेटेड अटॅच असणार आहे. त्याला कंडेन्स केलं तर कसं येणार, ह्या कार्बनचे 3 हायड्रोजन CH3, मिडल कार्बनला CH2, हिअर इज अगेन CH2 आणि ह्या कार्बनशी रिलेटेड इकडं CH3. ह्या फॉर्मशी रिलेटेड हे स्ट्रक्चर सांगता येईल. किंवा ह्याचा अजून सोपं कसा करता येईल बघा. हा एक A फॉर्म्युला आपण म्हणूया. आता ह्या स्ट्रक्चरमध्ये अजून काय दिसतंय की CH2 2 वेळेला आले. हे अजून मी कंडेन्स करू शकते कसं, तर ह्या फॉर्ममध्ये कसं येणार बघा. CH3 अँड CH3. CH2 तुमचं किती वेळेला आलं आहे, 2 टाइम्स आहे. म्हणून मी एकदा CH2 लिहिलं आणि त्याला ब्रॅकेटमध्ये घालून सबस्क्रिप्ट त्याची आहे किती वेळेला, 2 वेळेला. हे असं पण लिहिता येईल. म्हणजे हे जे आहेत ते कंडेन्स फॉर्म्युला आहेत. अनदर न्यू एक्झाम्पल, समजा 6 कार्बनची चेन आहे तुमची, 1 2 3 4 5 6. हा सगळा डॅश फॉर्म्युला आहे. ह्याला कंडेन्स केलं तर टर्मिनलला तुमच्या काय राहणार, CH3 आणि CH3 आणि मधले युनिट काय येणार आहेत तुमचे CH2. ते कंडेन्स फॉर्ममध्ये इथं लिहिलेले आहेत. हा A फॉर्म्युला झाला. आता इथं सिमिलर युनिट तुमचं कुठलं आहे, CH2. किती वेळेला आहे बघा, 1 2 3 अँड 4. 4 टाइम्स आहे. मग मी अजून त्याला कंडेन्स कसं करू शकते, तर असं CH3 2 टाइम्स आणि CH2 किती वेळेला आहे, 4 टाइम्स. म्हणजे मी त्याला ब्रॅकेटमध्ये लिहून पर्टिक्युलरली 4 वेळेला तो आहे म्हणून 4 हा सबस्क्रिप्ट इथं लिहिला तरी चालेल. हा झाला तुमचा कंडेन्स फॉर्म्युला. ओके स्टुडंट्स, इथंपर्यंतचा पार्ट सगळ्यांना कळाला असेल अशी अपेक्षा आहे. नेक्स्ट लेक्चरला मग आपण ह्याच्या पुढचे फॉर्म्युले बघूया. त्याच्यामध्ये पुढचा पार्ट येईल तुमचा. थँक्यू.